ही नाळखंड काय असते, हे पीठ कोचायचं असते आपलं गऱ्याचं पीठ किंवा आपला गव्हाचा आटा विटा जे असतो. तर ही ह्याच्यात असं मोहरणं कोचायचं असते. मित्रांनो, तुम्हाला घरगुती शेवाळ्या कसं करायचं हे माहिती आहे का? आजकाल तुम्हाला सांगतो लाईटीवरच्या जी मशीन आहेत शेवाळ्याच्या, ती सगळ्यालाच माहीत आहे. पण पहिलीची जुनी जी लोक घरी शेवाळ्या करायची, जी खाटावर मशीन लावून, आता ही मशीन काही जणांना माहीत असेल आणि काही जणांना माहीत पण नसेल. मला वाटते साधारणपणे एक 15 ते 20 वर्ष पाठीमागं ती मशीन वापरत होती. आता तुम्हाला मी तीच मशीन दाखवतोय आणि त्याच मशिनीवर शेवाळ्या कशा करते ती ही बी दाखवतोय. आम्ही घरच्या घरी तर शेवाळ्या करणार आहे. मशिनीवर बी करायला येतंय, पण घरच्या घरी जी शेवाळ्या आपण करतोय ती एकदम सॉलिड बेस्ट, खायला एकदम चविष्ट आहार. आपण इमर्जन्सी कुठं कामाबिमाला चाललो, काय झालं, एखादा आजारी व्यक्ती असला, हे शेवाळ्याचं पाणी बिणी पहिले लोक देत होते प्यायला. तसंच तुम्हाला सांगतो ती शेवाळी कशी घरच्या घरी तयार करायची ती मशीन आपल्याकडे आहे, तुम्हाला दाखवतो. हेव्हा ही मित्रांनो, ही मिशन आहे, शेवाळी मिशन आहे. आता तुम्हाला सांगतो, हो का, ही जी तुतारीसारखी जी नाळखंड दिसते, ही नाळखंड काय असते, हे पीठ कोचायचं असते आपलं गऱ्याचं पीठ किंवा आपला गव्हाचा आटा विटा जे असतो. तर ही ह्याच्यात असं मोहरणं कोचायचं असते. आणि ही जी आहे, ही बारीक चिपळी मोठी चिपळी शेवाळी बारीक घ्यायची का मोठी घ्यायची, ही सिस्टम आहे बरं का. आणि आता तुम्हाला सांगतो, ही जी आहे ही दात्र्या, तर ही एका फळीच्या साह्यानं ही खाली याला हे आहे बेरिंग आहे, असं फिरवून फिरवून तुम्हाला सांगतो त्या फळीमध्ये जॉईन करायचं असते. आणि खाट असो किंवा बाजला असो किंवा काय त्याच्यावर ही ठेवायचं असते. तर आता ही जी मोठ आहे ही सोनेकडे हिदार हे बघा, हे असं शेवाळ्या करताना कसं फिरवायचं असते दाखव. तसं नाही, असं हां असं असं फिरवतील बघा. तर आता ही असे शेवाळे फिरणार आणि हे असं वर फिरवलं का त्याच्यानंतर ते त्यात खुचायचं का. तर हे असं खाल्लं ही शेवाळे येणार. तर आता तुम्हाला दाखवतो, लाईव्ह डेमो दाखवतो. आणि आम्हाला शेवाळ्या पण करायच्या जायत्या, पण म्हणलं तुम्हाला दाखवा, म्हणलं कसं काय सिस्टम असते. आणि आता तुम्ही कमेंट करून सांगा की तुमच्यात कोणाकोणा येत असली मशीन आहे आणि तुम्ही कधी कोण असं शेवाळ्या केले ते का. तर आता चला आपण शेवाळ्या करू. तर इकडं बघा आई पीठ कुचा लागले आणि सुरकावर मग फिरवून तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे सुरका फिरवायला लागले आणि शेवाळ्या बघा कशा यायला लागलेल्या. तुम्हाला जसं मग म्हणलं की त्या नळखंडात दात खाऊन वड की पीठ कुचायचं असतंय, तसं आहे ही पीठ कुचते. मित्रांनो, ह्या मशिनीला नाही वारे जास्त गरज असते. मग वार काय लागणार म्हणून तुम्हाला सांगतो लावला पंखाच. मग पंखा बी याला काय बटाना फिटान तुम्हाला सांगतो लागलं कोणीकडे बी घर फिरायला. मग आता म्हणलं थोडंसं सिनेमॅटिक सीन जरा घ्यावं म्हणलं. हे बघा, हे असं शेवाळ्या येते. तर मित्रांनो, आता तुम्हाला सांगतो अशा शेवाळ्या एकदम बेस्ट व्हायला लागल्या त्या. अशा आहे तुम्हाला सांगतो, शेवाळ्या वडते बी कुचते बी. आणि बारकी पोर तर बघा तशी कशी मजाला आलेली. हे आता इकडे एवढंसं केलेल्या शेवाळ्या बघा. तर मित्रांनो, झाल्या आता शेवाळ्या करायच्या. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलवरती कोण नवीन आलं असलं सबस्क्राईब करा. आणि जुने जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांचं खूप खूप मनपूर्वक आभार. आपले 8,000 सबस्क्रायबर तुम्ही जॉईन झाला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपली 8,000 यूट्यूब फॅमिली झाली. तर मित्रांनो, असाच सपोर्ट राहू द्या. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया. बाय बाय.